नमस्कार मित्रांनो. तर माझं नाव मयूर. तर आज आपण एका नव्या विषयावर बोलणार आहोत. तर आजचं जे मार्केट आहे तर त्याच्याबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. तर निफ्टी बँक जी आहे ती 53,968 रुपयांवर ट्रेड करत आहे, म्हणजे -137 पॉईंटने मार्केट डाऊन आहे. सेन्सेक्स जे आहे ते 84,914 रुपयावर ट्रेड करत आहे, -14 पॉईंट डाऊन आहे. निफ्टी 50 जे आहे ते 25,940 म्हणजे ॲप्रॉक्स आता फक्त 26,000ला फक्त 60 पॉईंट जे आहेत ते कमी आहेत. आणि आजच्या याच्यामध्ये 1.35 प्लस दिसत आहेत. तर आपण आता उद्याची दिशा काय असेल मार्केटची त्याच्याबद्दल आपण माहिती करून घेऊ. तर निफ्टी 50मध्ये बघितलं गेलं तर सध्या जे ट्रेड करत आहे निफ्टी 50, तर ते जे आहे ते 25,940 रुपयाच्यावर ट्रेड करत आहे. नंतर आजचा जो लो आहे तो 25,886 रुपये आणि हाय जो आहे तो 26,011, म्हणजे 26,000 जे व्हॅल्यू होती ती लेवल निफ्टी 50ने क्रॉस करून दिलेली, म्हणजे हिस्ट्री एक तयार करून दिली की 26,000 लेवल ही क्रॉस करून दिलेली आजच्या दिवसाला. तर आपण उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये की ऑप्शन चेनमध्ये डाटा काय आहे, ऑप्शन चेन काय सांगतं आहे, उद्या मार्केट कसं जाईल, कोणत्या दिशेनं जाईल आणि आजचं मार्केट कसं होतं. तर आजचं मार्केट जे आपल्याला झालेलं आहे सेशन क्लोज, त्याच्यावर आपण अंदाज लावू शकतो की 26,000 हे जे आहे हा सपोर्ट दिसतो आहे आणि मार्केट 25,900 25,900 हा एक लेवल होऊ शकते आणि एक जी आहे ती 26,100 ही एक लेवल आहे. आता मार्केट कसं आहे, आता एक ऑल टाईम हायच्या लेवलला सध्या चाललेलं आहे. तर ही जी लेवल आहे 26,000 ही लेवल आज क्रॉस झालेली आहे. तर मार्केट थोडं, माझं तरी मत आहे की 1-2 दिवस अजून मार्केट जे आहे ते निगेटिव्ह राहील की 25,950 किंवा 25,900पर्यंत थोडंफार ट्रेड करेल आणि नंतर परत रिटेस्ट करून 26,000च्या पुढे पण जाऊ शकतं. आणि मेन गोष्ट म्हणजे इलेक्शन सध्या तोंडावर आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणाचे इलेक्शन जे आहेत ते नोव्हेंबर या डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहेत. तर सध्या मार्केट जे आहे ते 1-2 महिने आणि पुढच्या महिन्यात दिवाळी पण येत आहे, तर एक फेस्टिवल सीझन आहे भारताचा, तर तेव्हासुद्धा हे मार्केट थोडं अपडाऊन होऊ शकतं. आणि नंतर जे इलेक्शननंतर मार्केट जे आहे ते 27,000 ही लेवलसुद्धा क्रॉस करू शकतं येत्या डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये, असे अंदाज लागू शकतात. कारण की मार्केट खूप चांगल्या पद्धतीने मार्केट अप साईडला चाललं आहे. तर आपण हे झालं आपलं ऑप्शन चेनचा डाटा. नंतर आहे चार्ट बघू आपण की चार्टवर आपल्याला काय समजतं आहे. तर चार्टमध्ये आपल्याला अंदाज लावता येईल की कशा पद्धतीने उद्याचं सेशन हे ट्रेड होऊ शकतं आणि कुठून आपल्याला पी किंवा कुठं आपल्याला पुट ऑप्शन किंवा कुठं सी म्हणजे सगळे कॉल ऑप्शन आपण घेऊ शकतो आणि आपल्याला जो आहे तो प्रॉफिट बुक करू शकतो. आजच्या मार्केटमध्ये जर बघता आलं तर 1 सेकंड. तर आपण निफ्टी 50चा जो आहे तो चार्ट बघू की जिथून आपल्याला पुढे समजेल की निफ्टी 50चं उद्याचं सेशन कसं असेल. तर त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. आजचं जे आहे तर आजचं मार्केट जे होतं
इथून मार्केट चालू झालं आणि इथून अपडाऊन करत करत एक चांगल्या प्रकारे अप सेशन मार्केटमध्ये दिसतं आहे. थोडं डाऊन काही फॉल पण आले आहेत नंतर मध्ये आणि पण एक मार्केट एक अप रेंजलाच गेलेलं आहे. नंतर मग एक मोठी कॅन्डल जी आहे पीईची ती फॉर्म झाली होती पुढची, म्हणजे इथून डायरेक्ट पॉईंट खाली आलेले आहेत. म्हणजे उद्याचं मार्केट जर आपण बघितलं तर एक गॅपअप ओपन होऊ शकतं आणि एक अशा पद्धतीने मार्केट जाऊ पण शकतं. म्हणजे 26,200 किंवा 26,100 पहिला टार्गेट, 26,150 आणि 26,300 पण टार्गेट होऊ शकतं. आणि पीचं ऑप्शन जर आपण बघितलं तर 25,950, 900 पर्यंत आपण एक पी ऑप्शन जर खाली गॅपडाऊन जर ओपन झालं तर आपण तेव्हा ह्या लेवल आपण क्रॉस करू शकतो. म्हणजे आपल्या इथे फायदा होऊ शकतो. ते पुट ऑप्शन आपण तिथं घेऊ शकतो. थँक्यू.